नमस्कार, मी शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रगडा पॅटीस. तर रगड्यासाठी लागणार मी इथं वाटाणे घेतले आहेत. रात्रभर भिजत ठेवले होते, छान असे टम्म फुगलेले आहेत. तर याला स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घ्यायचं. इथं आपण याला टाकून घेणार आहोत. एकदम छान असं गाळ हे वाटाणे आपण शिजवून घेणार आहोत. यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची आणि याला छान असं मस्त शिजू द्यायचं. हे पण आपण बटाटे 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ इथे उकडायला ठेवलेले आहेत. बटाटे उकडल्यानंतर पॅटीस साठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. इथं मी अर्धा किलो बटाटे घेतलेत उकडून, मी उकडलेले बटाटे. इथं पुन्हा 100 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ, अद्रक लसणाची पेस्ट आणि इथं आपण कोथिंबीर घेणार आहोत. याला आपण मॅश करून घेऊया. असं याला मस्तपैकी मॅश करून घेऊया. आपले बटाटे मस्तपैकी उकडलेले आहेत. एकदम छान गाळ असं उकडून घ्यायचं, म्हणजे मॅश करताना आपल्याला काही प्रॉब्लेम नाही येणार. याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पॅटीसमध्ये गाठी गाठी राहणार नाहीत, पॅटीस पण छान होतील. हे बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत व्यवस्थित. यामध्ये काही गाठी वगैरे नाहीत, काही नाही. आता आपण यामध्ये 100 ग्राम कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया. असं चांगलं याला मॅश करून घ्यायचं, मळून घ्यायचा गोळा. आपले बटाटे छान उकडल्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर छान बसते. चवीनुसार मीठ, अद्रक, कोथिंबीर आणि हे टाकून घेऊया. अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट. असा मॅश केलेला गोळा आपण ह्यामध्ये काढून घेतलेला आहे. आणि हे असं आपण हाताला चिटकू नये म्हणून ह्याला थोडंसं असं हाताला तेल घ्यावं आणि असा गोळा करून मस्त पॅटीस करून घेऊया. गोल करायचे असले गोल किंवा चौकोन करायचे असले चौकोन, आपल्या आकारानुसार कसं पण आपण करू शकतो. हे बघा, मी इथं हे पॅटीस चौकोनी केलेले आहेत. छानसे पॅटीस करून घ्यायचे. हे बघा, मी इथं पॅटीस करून घेतलेले आहेत. तुम्हाला अशा आकाराचे करायचे असले, असे लंबुळके करायचे, नाहीतर चौकोन गोल कसे पण करू शकतो आपण. आता मी इथे ह्याला तुम्हाला तळून दाखवणार आहे. याच्यावर असं थोडंसं तेल टाकून आपण त्याला भाजूनच घेऊया. तुम्हाला तळून घ्यायचं असेल तळून घेऊ शकता, शक्यतो आपण भाजूनच घेऊया, जेणेकरून तेल पण आपलं वाचते. असं आपण याच्यावर पुन्हा नंतर तेल टाकून असं मागणं पुढनं चांगलं खरपूस असं भाजून घेऊया. हे बघा, आपला असा मस्त कलर आलेला आहे. दोन्ही साईडनं छान असं खरपूस भाजून घेऊया. हे बघा, आपले पॅटीस असे छान खरपूस आपण भाजून घेतलेले आहेत. याला छान असा कलर आलेला आहे. खायला पण मस्त लागतात. तुम्ही एकदा नक्की करून पहा. मग असे आपण हे वाटाणे उकडायला ठेवले होते, हे छानसे असे गाळ झालेले आहेत. तर आपण याला असं हलक्या हाताने मॅश करून घेऊया. म्हणजे थोडे थोडे वाटाणे पण दिसले पाहिजे, आपला रगडा असा छान दिसतो. आपण रगड्याला थोडंसं तेल टाकून जिरे टाकूया. याला थोडी जिरे टाकून आपण रगड्याला फोडणी टाकून घेणार आहोत. असे जिरे छान तडतडले
लालसर झाले की आपण हे मॅश केलेला मगाचा रगडा यामध्ये टाकून घेऊया. चवीनुसार याला मीठ टाकूया म्हणजे रगडा कसा छान लागेल आपल्याला. हे बघा आपले खरपूस असं छान आपण पॅटीस भाजून घेतलेले आहेत. जास्त जाड पण नाही जास्त पातळ नाही, म्हणजे जाड केले तर त्यामध्ये आपल्याला कच्चं राहू शकते. त्यामुळे पातळ पातळ करून असे खरपूस भाजून घ्यायचे हे पॅटीससाठी लागणारं साहित्य हे आपण घरी बनवू शकतो. ही चिंचेची चटणी आहे, ही पण मी तुम्हाला घरी बनवायला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा तुम्ही हे आधी आपण आता यावरती रगडा टाकून घेऊया. गरम गरम रगडा टाकला की पॅटीस असे मऊ होतात. मग लगेच कांदा टाकून घेऊया, त्यावरती शेव टाकायचा आणि कोथिंबीर सजावटीसाठी, आणि आपल्याला शेवटीला चटणी टाकून घेऊन मस्तपैकी असं खाऊन घ्या. हे तयार झालेली आहे आपली रगडा पॅटीसची डिश. तुम्ही करून पहा नक्की आणि कमेंट करून नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.